नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आत्मपरीक्षण आणि कल्पनाशक्ती या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर विचार करूया. आत्मपरीक्षण करणे माझ्यासाठी फायदेशीर का आहे? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. कल्पनाशक्तीचे कौशल्य मी कशा प्रकारे विकसित करू शकतो? हाही प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर मग ह्यावरती चर्चा करूया. प्रिय मित्रमैत्रिणींनो, कृती करण्यापूर्वी आपण नेहमी सत्य शोधले पाहिजे यावर आपली चर्चा झाली आहे. आता पुढची पायरी म्हणजे आत्मपरीक्षण. कारण जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करून विविधतेबद्दलच्या तुमच्या खऱ्या भावना जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही अधिक सकारात्मक मानसिकतेकडे जाऊ शकणार नाही. तसेच आता तुम्हाला कल्पनाशक्तीचे कौशल्य देखील शिकायला हवे. हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य तुम्हाला जीवनात काय करायचे आहे किंवा काय साध्य करायचे आहे याची मानसिक प्रतिमा तयार करण्यासाठी उपयोगी पडेल. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःचे निपक्षपाती मूल्यमापन, जे वेळोवेळी केले पाहिजे. याचा हेतू स्वतःला सुधारणे असा आहे. आत्मपरीक्षण चिंतनाची एक प्रक्रिया आहे, परंतु चिंतना इतकी प्रखर नाही. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःमध्ये खोलवर पाहणे. स्वतः अंतर्गत शिकून घेण्यासाठी तुम्ही केलेल्या किंवा घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता. तुम्ही ते सर्वसमावेशकपणे पाहता, त्याचे विश्लेषण आणि मूल्यमापन करता आणि नंतर त्या प्रक्रियेच्या परिणामी स्वतःमध्ये विकास घडवून आणता. आत्मपरीक्षणाच्या प्रक्रियेतून स्व ओळख होण्यासाठी मदत होते. आत्मपरीक्षण फायदेशीर आणि प्रभावी होण्यासाठी आत्मजागरूकता असावी लागते आणि अहंकार बाजूला ठेवण्याची क्षमता असावी लागते. त्याचप्रमाणे आपणच योग्य अशी भावना ठेवणे चुकीचे ठरेल. तुमच्या समोर आत्मपरीक्षणावर एक प्रभावी गोष्ट प्रस्तुत करणार आहोत आता. शहाणा आणि कृतज्ञ अयाज. एका राज्यात अयाज नावाचा एक नागरिक राहत होता. तो एक मेंढपाळ मुलगा होता. त्याच्या एका वीर कृत्याने राजाला मोठ्या संकटातून वाचवले होते. राजाने त्या मेंढपाळ मुलाला राजवाड्यात बोलवण्यासाठी दूत पाठवला. अयाजला खूप आनंद झाला, इतका की त्याचा बातमीवरती विश्वासच बसत नव्हता. आनंदाने थरथरत तो राजासमोर उभा राहिला. राजा अयाजवर खूप खुश झाला, कारण अयाजला त्याच्याजवळ राहण्याशिवाय दुसरे काहीही नको होते. राजाने लवकरच त्याला आपल्या खजिन्याचे संरक्षक बनवले, एक सन्मान बहाल केला, एक मोठी जबाबदारी सोपवली. पण राजाच्या दरबारात राहणाऱ्या इतरांना अयाजवर दाखवलेल्या कृपेचा हेवा वाटला. मग त्यांनी काय केलं? त्यांनी एकत्र येऊन अयाजमध्ये काहीतरी दोष शोधण्याचा कट रचला, जेणेकरून राजाला त्याच्यावर असलेल्या विश्वासाला तडे जातील. रात्रंदिवस दरबारी अयाजवर पाळत ठेवत होते आणि लवकरच ते जे शोधत होते ते त्यांना सापडले. प्रत्येक रात्री जेव्हा बाकीचे सर्वजण झोपलेले असत, तेव्हा त्यांनी अयाजला त्याच्या खोलीतून बाहेर पडताना आणि राजवाड्याच्या अरुंद जागेतून चोरून मार्ग काढत राजवाड्यातील अनेक बुरुजांपैकी एका बुरुजावर असलेल्या एका छोट्या खोलीत पायऱ्या चढून जाताना बघितले. आहा, ते आपापसात कुजबुजले. तो नक्कीच राजाचा खजिना लुटत आहे आणि स्वतःसाठी गुपचूप तो ना साठवण करत आहे. त्यांना खूप आनंद झाला. राजाला जाऊन ही बातमी सांगण्यासाठी त्या सर्वांनी एकच घाई केली. बातमी ऐकताच राजा दुःखी झाला व संतापला, ओरडला, तुम्ही अयाजबाबत सांगितलेल्या भयानक गोष्टीवर माझा विश्वास बसत नाहीये. तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही खरे बोलताय की खोटे याचा मी तपास स्वतः घेणार आहे. मग त्या रात्री मत्सरी दरबारी लोकांसोबत राजाने अयाजवर पाळत ठेवली. निश्चितच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अयाज त्याच्या खोलीतून बाहेर पडला आणि गुपचूप बुरुजावरील लहान खोलीकडे मार्ग काढत निघाला. अतिशय दुःखी मनाने राजा त्याच्या पाठोपाठ गेला आणि एका धडकेत त्याने लहान खोलीचे दार उघडले. खोली पूर्णपणे रिकामी होती. भिंतीवर अयाजचा तो मेंढपाळ असतानाचा साधा जगा टांगलेला होता आणि मेंढरांना हाकलण्यासाठीची ती एक काठी होती. तो राजाला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याने हाच जगा परिधान केलेला होता. अयाज जमिनीवर बसून त्याच्याकडे बघत होता. याचा काय अर्थ आहे अयाज? राजा उद्गारला. मी तुझ्यावर भरोसा ठेवला, तुला पुढे आणले आणि तरी सुद्धा तू मध्यरात्री माझ्या महालात इतक्या संशयास्पद रीतीने का वावरतो आहेस?
त्यावर आयाज म्हणाला, हे राजाधिराज, जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो तेव्हा मी एक गरीब अज्ञानी मेंढपाळ मुलगा होतो. तुम्ही मला मुक्त हस्ते खूप काही दिले. तुमच्या कृपेने आणि उदारतेने मी या उच्च पदावर पोहोचलो आहे. मी काय होतो आणि जिथून आलो ते मी कधीही विसरू नये अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून मी नेहमीच नम्र आणि कृतज्ञ राहू शकेन. म्हणून प्रत्येक रात्री मी काय होतो आणि तुमच्या चांगुलपणाने आणि दयाळूपणाने मी काय झालो आहे याचा विचार करण्यासाठी मी इथे येतो. आयास सारखा एकनिष्ठ आणि त्याला समर्पित असलेला सेवक त्याच्याकडे आहे हे जाणून राजाला आपल्या नशिबाचे खूपच कौतुक वाटले. धन्यवाद.